सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाल्याची बातमी समोर येते। नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आणि याच दरम्यान आता सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाल्याची बातमी समोर येते। दरम्यान सणासुदीला सर्वच जण सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात जात असतात। यावेळेतच आता सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे, काहीसा बदल झालाय। मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं, मात्र सोन्या चांदीच्या भावावरून नवीन किमतीवरून ग्राहकांसाठी हे कडू ठरतंय। मकर संक्रांतीच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये अनपेक्षित वाढ झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे चांदीच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडलेत। एकाच दिवसामध्ये चांदी तब्बल 15,000 रुपयांनी महागली आहे। ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या या काळामध्ये वाढलेल्या दरामुळे आता मध्यमवर्गीयांच्या खिशाला मोठा फटका बसणार असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान आज 14 जानेवारी 2026 आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 10,900 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे। त्यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 14,25,300 रुपयांवरून आता 14,36,200 रुपये इतका झालाय। 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,090 रुपयांची यामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे हा दर आता 1,42,530 रुपयांवरून आता 1,43,620 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय। त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 10,000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे। त्यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 13,06,500 रुपयांवरून आता 13,16,500 रुपये इतका झालाय। दरम्यान आता सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसते। सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर चांदी देखील काहीशी बदलल्याची पाहायला मिळते। चांदीमध्ये देखील काहीच्या भावामध्ये बदल झालाय। या वाढीमुळे चांदीचा दर आता 2,90,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झालेला आहे। चांदी सुद्धा महागलेली आहे। त्यामुळे आता या लग्नसराईच्या काळामध्ये सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांना सोनं घेणं महाग झालेलं आहे आणि सोबतच त्यांच्या खिशाला देखील न परवडणारं झालं।